नमस्कार बाळांनो. आपण मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन अभ्यासतो आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रीझिंग, यूज ऑफ इनर्ट गॅस, यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ह आणि पाश्चरायझेशन बद्दल इन्फॉर्मेशन घेतली होती. आता आपण रेडिएशन, इरेडिएशन म्हणजे काय आणि त्याच्या मदतीने आपण कसं फूड प्रोटेक्ट करू शकतो किंवा त्याची नासाडी कशी टाळू शकतो याविषयीची माहिती घेणार आहोत. आता in this method, food is exposed to ionizing radiation such as high energy electrons emitted by accelerators, X-rays, gamma rays, emitted by radioactive isotopes, etc. या पद्धतीमध्ये काय केलं जातं की अन्न पदार्थावर आयोनायझिंग रेडिएशन्स म्हणजे आयनीभवन करणारे जे किरण आहेत ते सोडले जातात आणि त्याच्यामध्ये अगदी एकदम चांगले जास्त एनर्जी असलेले इलेक्ट्रॉन्स ऍक्सिलरेटर असतात त्याच्यामुळे एक्सरेज तयार होतात आणि हे जे एक्सरेज आहेत ते आपल्या पदार्थावरती सोडले जातात आणि हे जे थोडक्यात एक विशिष्ट प्रकारचं रेडिएशन आहे बाळांनो. हा विषय पुढे पुढे गेला की तुम्हाला अधिक चांगला समजेल. पण ह्या रेडिएशनमुळे या किरणांमुळे दिस प्रोसेस डिस्ट्रॉयड द मायक्रोब्स अँड इन्सेक्ट्स. या रेडिएशनमुळे आपल्या अन्नपदार्थातले जे मायक्रोब्स आहेत आणि इन्सेक्ट्स आहेत ते काय होतात, नाहीसे होतात, त्यांचा नाश होतो आणि त्यामुळे ते पदार्थ जास्त वेळ टिकण्यास मदत होते. सेल्फ लाईफ ऑफ फ्रूट इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीजिंग रायपनिंग पिरियड. फळांचा जो पिकण्याचा कालावधी वाढतो त्यामुळे या प्रक्रियेमुळे आणि ते झाड थोडे उशिरा पिकतात आणि असे उशिरा पिकल्यामुळे अर्थातच ते जास्त दिवस टिकणार कारण त्याच्या अंतर्गत असलेल्या घटकामुळेच फळं पिकत असतात आणि त्याची नासाडी जास्त पिकल्यामुळे होते ती टाळता येते आपल्याला. म्हणजे पूर्ण नाही पण आपण जास्त दिवस ती फळं टिकवू शकतो या मेथडमुळे. The shelf life of potatoes and onions increases due to slowed down sprouting. बटाटे किंवा कांदे जे आहेत त्यांना कोंब येत असतात आणि अंकुर येण्याची त्यांची जी प्रक्रिया आहे ती या पद्धतीमुळे या पद्धतीमध्ये आपण त्याचा वेग कमी करतो आणि त्यामुळे हे बटाटे किंवा कांदे जास्त दिवस टिकवण्यास आपल्याला त्याच्यामुळे मदत होते. आता पुढची पद्धत आहे यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. कीटकनाशकांचा वापर केला जातो. आता अर्थातच कीटकनाशक जे आहे ते मेलॅथिन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स. पोत्यात धान्य भरलं की त्याच्यावर मेलॅथियन नावाचं एक केमिकल आहे ते फवारलं जातं. त्यामुळे त्या गनी बॅग्स जे आहे त्याच्यावर बुरशी किंवा कीटकांपासून त्या सुरक्षित राहतात. त्यामुळे आतलं धान्य सुद्धा आपलं चांगलं राहण्यास मदत होते, टिकण्यास मदत होते. स्मोकिंग इज द अनदर मेथड म्हणजे धुरीकरण त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. फूड इज प्रिझर्व विथ द हेल्प ऑफ स्मोक. अल्युमिनियम फॉस्फाईड इज यूज इन दिस मेथड. अल्युमिनियम फॉस्फाईड वापरलं जातं म्हणजे धूर दिला जातो त्याच्यासाठी. ही एक वेगळी पद्धत आहे म्हणजे आपल्याला माहीत नसणारी. अशा काही पद्धती आहेत की ज्याच्या मदतीनं अन्न सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं, सुरक्षित ठेवलं जातं. आता या पेजवर खाली ज्या दोन बाबी आहेत सायंटिस्ट बद्दल एक माहिती आहे आणि डू यू नो या तुम्ही स्वतः करणे अपेक्षित आहे. स्वयं अध्ययनासाठी यावर्षी त्या दिलेल्या आहेत. आपण पुढच्या पेजवरती जाऊयात. आता व्हॉट इज मीन बाय अडल्ट्रेशन ऑफ फूड म्हणजे अन्न भेसळ म्हणजे काय. अर्थातच याची खूप उत्तरं तुम्ही छान दिली असती पण तरी सुद्धा अन्न भेसळ कशाला म्हणायचं तर आहे त्या अन्नपदार्थामध्ये कमी दर्जाचा अन्नपदार्थ मिसळणे, वजन वाढवण्यासाठी अन्नपदार्थाचा मूळ घटक नसलेले पदार्थ त्याच्यामध्ये मिसळणे, त्याचा अपिअरन्स चांगला दिसण्यासाठी त्याच्यामध्ये नको असलेले पदार्थ मिसळणे, या सगळ्या गोष्टीमुळे अन्नाचा दर्जा खालावतो आणि ती जी स्थिती आहे त्याला आपण अन्न भेसळ म्हणतो. अर्थातच ह्या अन्न भेसळीचा परिणाम काही वेळेला जीवघेणा ठरू शकतो आणि त्यामुळे अन्न भेसळ ही अत्यंत गंभीर बाब आहे. याविषयीची थोडक्यात माहिती आपल्या या प्रकरणात आहे ती आपण घेऊया. आणि कम्प्लीट द फॉलोइंग टेबल आहे ना त्या अगोदर आपण हा भाग जो आहे तो या व्हिडिओच्या शेवटी बघूया. आता द हेल्थ ऑफ ऑल पीपल young and old, poor or rich is endangered by food adulteration.
सगळ्या लोकांचं आरोग्य, मग ते तरुण असू द्यात किंवा प्रौढ असू दे, म्हणजे थोडे वृद्ध माणसं, वय जास्त झालेले असू देत, गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू देत, हे इन डेंजर म्हणजे धोक्यामध्ये आलेलं आहे. त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. कशामुळे? फूड अडल्ट्रेशनमुळे. कारण फूड अडल्ट्रेशनमुळे आपण भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. डिफरंट टाइप्स ऑफ अडल्ट्रन्स अफेक्ट आवर हेल्थ इन डिफरंट वेज. भेसळीसाठी वापरले जाणारे जे वेगवेगळे पदार्थ आहेत त्याला अडल्ट्रन्स म्हणायचं. हे जे पदार्थ आहेत ते आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करतायत, वाईट परिणाम करता आहेत. सम अडल्ट्रन्स कॉज ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट और पॉइझनिंग, while some may affect the functioning of some organs in if consumed over a long period of time or even cause cancer. काही अन्न पदार्थामध्ये जे आपण भेसळ म्हणून पदार्थ घातलेले असतात लोकांनी, ते आपल्या ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट, थोडक्यात आपल्याला विषबाधा होऊ शकते किंवा पोटाचे काही आजार होऊ शकतात. आणि काही अन्न पदार्थ जर भेसळयुक्त आपण खूप कालावधीपर्यंत खात राहिलो, की ज्याच्यामध्ये भेसळ आहे, आपल्याला माहीतच नसतं की या अन्नात भेसळ आहे, पण ते आपल्या आहारामध्ये असतं. असे जर आपण खूप जास्त दिवस खात राहिलो तर आपले जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो आणि इट मे कॉज कॅन्सर. कॅन्सर सारख्या अतिशय गंभीर रोगाला बळी पडण्याची शक्यता सुद्धा अडल्ट्रेशनमुळे आहे. आता अडल्ट्रेशन मध्ये नेमकं काय काय अडल्ट करतात लोक, कशा प्रकारचं अडल्ट्रेशन ते करत असतात किंवा त्यांना ते अडल्ट्रेशन कोणकोणत्या प्रकारे ते अडल्ट्रेशन करीत असतात, त्याची थोडीशी माहिती आपल्या पुस्तकामध्ये आहे आणि मग एक्झाम्पल आहेत बघा. फूड इज अडल्ट्रेट फूड इज अडल्ट्रेटेड इन दिस वे टू, म्हणजे अन्न भेसळ अशाही पद्धतीने होते बघा. कशी? रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ फूड, अन्न पदार्थातला महत्वाचा घटक काढून घेतला जातो. उदाहरणार्थ रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट ऑफ मिल्क, एसेन्स ऑफ क्लोव्ज, कॉर्डामम्स, म्हणजे आपण जे दूध वापरतो त्याचा स्निग्धांश जो आहे म्हणजे फॅट आहे ते काढून घेतलं जातं, फॅट कंटेंट, किंवा वेलदोडे आहे, लवंग आहे, यांचा अर्क काढून घेतला, म्हणजे अर्क काढतात ते, त्याच्यातला जे चवीचा जो पदार्थ आहे तो वेगळा करतात आणि मग नुसतेच ते पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचले जातात. त्यामुळे त्याचा दर्जा खालावतो. आता याच्यामध्ये बाहेरून काही घातलेलं नाही, त्या अन्न पदार्थातला महत्वाचा घटक काढून घेणे याला सुद्धा भेसळ म्हणतात, लक्षात ठेवा. आता मिक्सिंग ऑफ अ लो क्वालिटी इनइडेबल और चीपर मटेरियल और हार्मफुल कलर्स विथ फूड. काही वेळेला काय केलं जातं की पदार्थामध्ये लो क्वालिटी म्हणजे कमी दर्जाचे, इनइडेबल म्हणजे अखाद्य, खाण्यायोग्य नसलेली, चीपर मटेरियल म्हणजे स्वस्त पदार्थ, किंवा हार्मफुल म्हणजे आपल्या आरोग्यास हानिकारक असणारे रंग अन्न पदार्थामध्ये मिसळले जातात. हे बाहेरून घातले जाणारे पदार्थ आहेत. म्हणजे मूळ पदार्थातले चांगले घटक काढून घेणे ही पण भेसळ आहे, बाहेरून नको असलेले पदार्थ त्याच्यामध्ये मिसळणे ही पण भेसळ आहे. मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल्स लाईक स्मॉल स्टोन्स, फाईन सँड, आयर्न फिलिंग, युरिया, डंग ऑफ हॉर्स, सॉ डस्ट. आता आरोग्याला हानिकारक असलेले पदार्थ आपल्या अन्न पदार्थात मिसळले जातात, जसे की बारीक दगड आहे, खडे, लोखंडाचा चुरा आहे, घोड्याची लीट सुद्धा आहे, युरिया, लाकडी भुसा, यामुळे सुद्धा अन्नपदार्थ म्हणजे हे पदार्थ सुद्धा आपल्या अन्न पदार्थामध्ये भेसळ म्हणून वापरले जातात. आता हे जे उदाहरणं दिली ना इथे, ती कोणत्यामध्ये वापरली जातात त्याचा हा चार्ट आहे, तो मी म्हणालो ना आपण नंतर पाहूयात, तो बघा. आता इथे फूड स्टफ म्हणजे अन्न पदार्थाचं नाव दिलंय, अडल्ट्रन म्हणजे त्यामध्ये कोणते भेसळीचे पदार्थ घातले जातात तो चार्ट आहे. पहिला आहे मिल्क. आता मिल्क मध्ये काय काय घातलं जातं, तर सगळ्यात पहिल्यांदा माहिती आहे वॉटर. मिल्क मध्ये वॉटर घातला जातो, युरिया घातला जातो, लक्षात ठेवा. युरियामुळे त्याच्यामधलं स्निग्ध पदार्थ वाढतो, असं त्याचं रिडिंग चुकीचं येतं. आणि असं म्हणजे दुधामध्ये रेड चिली पावडर म्हणजे लाल तिखट आहे, त्याच्यामध्ये ब्रिस्ट पावडर म्हणजे विटांची भुकटी घातली जाते बघा. ब्लॅक पेपर म्हणजे ब्लॅक पेपर आहे, त्याच्यामध्ये सीड्स ऑफ पपयाच्या सीड्स घातल्या जातात काळ्या मिरीमध्ये. त्याच्या साईज सारखाच असतो, साधारण रंग सारखा असतो. आणि मग आईस्क्रीम मध्ये काय घातलं जातं माहितीये का तुम्हाला बाळांनो? ह्याच्यामध्ये
आईस्क्रीम मध्ये अत्यंत घातक प्रकारे भेसळ केली जाऊ शकते. आता प्रत्येक आईस्क्रीम ही भेसळयुक्त असते असं मुळीच नाही, पण वॉशिंग पावडर घातली जाते किंवा पेपर पल्प म्हणजे कागदाचा लगदा सुद्धा घातला जातो आईस्क्रीम मध्ये. म्हणजे these are the some adulterants used to adulterate the foodstuffs. आपले अन्नपदार्थ भेसळ म्हणजे अन्नपदार्थामध्ये भेसळ म्हणून हे काही पदार्थ घातले जातात. लक्षात ठेवा. अन्नपदार्थ भेसळयुक्त अन्नपदार्थ जर आपण खूप दिवसपर्यंत खात राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर अत्यंत वाईट होतो. आता अन्नातली भेसळ ओळखण्यासाठी काही साध्या साध्या टेस्ट दिल्यात बघा इथे. पहिल्यांदा समजा मिल्क असेल आणि त्यात वॉटर तुम्हाला ओळखायचं असेल तर काय करायचं आहे, पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड स्लाइटली इन्क्लाइंड इट टू स्प्रेड द ड्रॉप. म्हणजे दुधाचा थेंब काचेवर घ्यायचा, ती थोडी काचपट्टी तिरकी धरायची आणि थेंब खाली ओघळेल असं बघायचं. आता जर दुधामध्ये पाणी असेल किंवा नसेल हे कसं ओळखायचं, इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट अपिअर मिल्की व्हाईट वॉटर मस्ट हॅव बीन ऍडेड टू इट. म्हणजे काचपट्टीवर जर दूध खाली गेल्याची पांढरी खूण नाही दिसली की त्या दुधामध्ये पाणी थोडंफार घातलेलं आहे हे तुम्ही ओळखू शकता. रेड चिली पावडर मध्ये ब्रिस्क डस्ट घातली जाते. लक्षात ठेवा. काय करायचं, रेड चिली पावडर घ्यायची इन अ बीकर, ऍड अ वॉटर टू हाफ टू द बीकर, स्टर इट अँड लिव्ह इट टू अनडिस्टर्ब फॉर अ फ्यू मिनिट. एक काही मिनिटांसाठी एका पेल्यामध्ये ती रेड चिली पावडर घालून ठेवायची स्थिर. जर का इफ अ रेड लेअर इज सीन सेटल्ड ऍट द बॉटम ऑफ द बीकर इट मस्ट हॅव बीन अडल्ट्रेटेड विथ ब्रिस्क डस्ट. जर का खाली तळाशी लाल रंगाचा थर जमा झाला तर तुमच्या लाल तिखटामध्ये विटांची भुकटी घातलेली आहे असं तुम्ही ओळखू शकता. टर्मरिक पावडर म्हणजे हळद पावडर मध्ये मेटॅनिल येलो नावाचा एक कलर आहे, तो मिक्स केला जातो तिला आकर्षक रंग येण्यासाठी. ही जरा एक वेगळी चाचणी प्रयोगशाळेत करावी लागेल. टेक अ पिंच ऑफ टर्मरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब, ऍड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू इट, शेक द मिक्सचर अँड ऍड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. थोडीशी पावडर घ्यायची त्याच्या टेस्ट ट्यूब मध्ये आणि त्याच्यात थोडं पाणी टाकायचं, ढवळायचं आणि त्याच्यात कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड घालायचं. जर त्या मिश्रणाला द मिक्सचर बिकम्स रेड ऑन एडिशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड द रेड कलर डज नॉट डिसअपियर इफ मेटॅनिल येलो इज प्रेझेंटिंग. जर त्याला डार्क रेड कलर आला आणि तो डिसअपियर नाहीसा झाला नाही, तसाच राहिला, तर त्या हळदीमध्ये मेटॅनिल येलो नावाची भेसळ हळदीला रंग येण्यासाठी घातलेली आहे असं तुम्ही ओळखू शकता. रवा हा तर आपल्याला परिचयाचा पदार्थ आहे. फाईन आयर्न फिलिंग्स, रव्याचं वजन वाढावं म्हणून त्याच्यामध्ये आयर्न फिलिंग्स घातले जातात. जर तुम्ही साधा मॅग्नेट अशा रव्यातून फिरवला, पास अ मॅग्नेट थ्रू दी रवा, तर आयर्न फिलिंग्स ऍडिएट थ्रू दी मॅग्नेटकडे ते अट्रॅक्ट होतील. म्हणजे भेसळ ओळखण्याच्या या काही सामान्य चाचण्या आहेत. अर्थातच आपण काही एक्सपर्ट नाही, पण काही गोष्टी आपण ओळखू शकतो घरच्या घरी. आता शेवटच्या याच्यामध्ये बाळांनो, ऑलवेज रिमेंबरचा तेवढा आपल्याला गोष्ट पाहिजे. या दोन गोष्टी तुम्ही स्वयं अध्ययनाने म्हणजे तुम्ही प्रयत्न करा. सम केमिकल्स आर इंजेक्टेड into fruits to make them more attractive and tasty. फळांना अधिक स्वादिष्ट आणि आकर्षक बनवण्यासाठी त्यामध्ये रासायनिक पदार्थाचं इंजेक्शन दिलं जातं. विशेषतः कलिंगड माहिती आहे, जास्त लाल रंग दिसण्यासाठी त्याच्यात इंजेक्शन देतात का. मिल्क वेंडर्स ऍड युरिया टू मिल्क सो दॅट इट अपियर्स टू हॅव हायर फॅट कंटेंट. आताच सांगितलं, दूध विक्रेते दुधामध्ये युरिया घालतात ज्यामुळे त्याच्यातला स्निग्ध पदार्थ वाढावं किंवा त्याचा रिडिंग यावं तसं म्हणून. Shopkeepers change the expiry date of the food packets and airtight containers to avoid a financial loss. आपला आर्थिक लॉस किंवा आर्थिक तोटा जो पैसे नुकसान होऊ नये यासाठी जे दुकानदार आहेत ते एक्सपायरी डेटची तारीख बदलतात आणि वाढवून चिकटवतात त्या अन्नपदार्थावरती. ही पण एक प्रकारचं चुकीचा प्रकार आहे, लक्षात घ्या. कॅल्शियम कार्बाइड अँड सम अदर केमिकल्स आर यूज टू मेक फूड्स लुक मोर अट्रॅक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल ब्राईट येलो बनानाज. कॅल्शियम कार्बाइड सारखे किंवा अनेक केमिकल पदार्थ आपण अधिक फळं पिकवण्यासाठी वापरतो, ते सुद्धा घातक आहे. फ्रिक्वेंटली हार्मफुल केमिकल्स लाईक कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ऍसिड आर मिक्स्ड विथ कोल्ड ड्रिंक्स. कोल्ड ड्रिंक मध्ये मिसळले जाणारे हे पदार्थ सुद्धा आपल्याला घातक असलेले आहेत. या गोष्टी लक्षात ठेवा. हे सुद्धा भेसळीचेच काही प्रकार आहेत, हे चुकीचे प्रकार आहेत.
या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. हे प्रकरण संपलंय. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.